नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षद्वीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मागील लेक्चरला आपण विद्यापीठ बघितले. सोप्या भाषेत कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला मी सांगितलंय. तसंच महाराष्ट्रातले कृषी विद्यापीठ देखील आपण बघितले. आज आपल्याला महाराष्ट्रातील काय बघायचे बाळांनो, तर महाराष्ट्रातील आपल्याला शिखर बघायचे. कोणकोणते शिखर आणि महाराष्ट्रातले आपल्याला काय बघायचे, तर घाट बघायचे. हे दोन आपल्याला प्रकार इथं बघायचे आहे. आपण काय करतो बाळा, लेक्चर आहे ना कमी घ्यायचं. म्हणजे असं पण एक एक तासाचं कोण एवढं बघत नाही. मग मेन घटक घेणार आहे आपण, जे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असू शकतात. म्हणजे महाराष्ट्रातील घाट, महाराष्ट्रातील शिखर, त्यानुसार मग नद्या घेणार आहे आपण. यानंतरचं जे लेक्चर असणार आहे आपलं, ते नदी प्रणाली असणार आहे. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा, महत्वाच्या नद्या ज्या आहेत त्या. त्याच्यानंतर बघ आपल्या कोकणातील नद्या. असं आपण एक 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 काय करणार बाळांनो, बघणार आहोत. आलं लक्षामध्ये? चला आता आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्रातील पहिले आपण घाट बघूया, त्यानंतर आपण शिखर बघूया. बघा, घाट म्हणजे काय म्हणायचं, घाट कशाला म्हणतं नक्की, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. बघा, पर्वत ओलांडण्यासाठी, पर्वत जर ओलांडायचा असेल त्यांच्या कमी उंचीच्या भागातून, जी कमी उंची असेल ना, त्या कमी उंचीच्या भागातून तयार केलेला रस्ता म्हणजे घाटमार्ग. तयार केलेला रस्ता म्हणजे काय बाळा, घाटमार्ग. पर्वत ओलांडण्यासाठी त्याच्या कमी उंचीच्या भागातून तयार केलेला रस्ता म्हणजेच त्याला म्हणायचं घाट म्हणायचं. उदाहरणार्थ बघा बाळांनो, अजिंठा घाट आहे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर. अजिंठा घाट जळगाव ते छत्रपती संभाजीनगर. शिरघाट नाशिक ते जव्हार, शिरघाट नाशिक ते जव्हार. भीमाशंकर पनवेल ते नारायण घाट. त्यानंतर गगनबावडा कोल्हापूर ते खारेपाटण, कोल्हापूर ते खारेपाटण. करुळ घाट बघा बाळांनो, कोल्हापूर ते विजयदुर्ग. करुळ घाट काय, तर कोल्हापूर ते विजयदुर्ग. त्यानंतर आता बघूया आपण जे महत्वाचे जे परीक्षेला येऊ शकता. बघा बाळांनो, मी याचं तुम्हाला सांगणार आहे की शॉर्ट ट्रिक कशा लक्षात ठेवायच्या, म्हणजे एक एक ओळमध्ये आपण कसं लक्षात ठेवू शकतो. पहिले सर्वच्या सर्व बघून घेऊ आणि नंतर आपल्या ट्रिकचा आपण वापर करूया. लक्षामध्ये म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. ज्यांना मॅपवर सोडवायचं त्यांनी मॅपमध्ये जर लिहिलं तरी चालेल. ज्यांना असं तक्त्याच्या मार्फत किंवा चार्ट स्वरूपात समजून घ्यायचं त्यांनी या स्वरूपात समजून घ्या. बघा, अनुस्कारा घाट कुठून ते कुठे, कोल्हापूर ते राजापूर. बघा, अनुस्कारा घाट कोल्हापूर ते राजापूर. हनुमंत घाट कोल्हापूर ते कुडाळ. पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर. बघा, पसरणी घाट कुठून तर वाई ते महाबळेश्वर. आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी. आंबोली घाट बेळगाव ते सावंतवाडी. फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी. थळ घाट नाशिक ते मुंबई. खंबा घाट पुणे ते सातारा. त्यानंतर खंबाटकी पाहिजे इथं बघा, खंबाटकी घाट पुणे ते सातारा. दिवा घाट पुणे ते बारामती. बोर घाट पुणे ते मुंबई. त्यानंतर बघ बाळा, बोरघाट पुणे ते मुंबई, रिपीट आला हरकत नाही. चंदनपुरी घाट पुणे ते नाशिक. कुंभारली घाट कराड ते चिपळूण. आंबेनळी घाट महाबळेश्वर ते पोलादपूर. वरांदा घाट भोर ते महाड. केळघर घाट सातारा ते महाबळेश्वर. मध्ये घाट रायगड ते पुणे. नाणे घाट जुन्नर ते कल्याण. कन्नड किंवा औट्रम घाट छत्रपती संभाजीनगर ते धुळे. कुसूर घाट कर्जत ते राजगुरुनगर. माळशेज घाट नगर ते कल्याण. बघा, त्यानंतर कोणता आहे, बिजासन घाट धुळे ते आग्रा. मांजरसुबा बीड ते नगर. परशुराम घाट मुंबई ते गोवा. कशेडी घाट रायगड ते रत्नागिरी. तामणी घाट रायगड ते पुणे. रणतुंडी घाट महाड ते महाबळेश्वर. आता आपण आपल्या पद्धतीने शिकवू तुम्हाला. बघा आता कसे लक्षात ठेवायचे. बघा, एक 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 मी काय काय घाट जे आहे ना ते लिहून आणलेत मी माझ्या पद्धतीने, ट्रिक नुसार करायचे आपल्याला. हा अनुस्कारा आहे ना, अनुस्कारा, या अनुस्काराचं लग्न झालं, अनुस्काराचं लग्न झालं कोणासोबत, राजासोबत. बघा, अनुस्कारा, अनुस्कारा तिचा विवाह झाला किंवा लग्न झालं कोणासोबत, तर राजासोबत. कोणत्या ठिकाणी लग्न झालं, कोल्हापूर. कोणत्या ठिकाणी लग्न झालं, कोल्हापूर. म्हणजे अनुस्कारा घाट कोल्हापूर ते राजापूर. अनुस्काराचं लग्न झालं राजासोबत कोणत्या ठिकाणी, तर कोल्हापूर. बघा, त्यानंतर बघा, हनुमंताने काय केलं, हनुमंताने कोल्हा मारला. हनुमंताने कोल्हा मारला कोणत्या ठिकाणी, तर कुडाळ या ठिकाणी. बघा, हनुमंत नावाच्या व्यक्तीने कोल्हा मारला किंवा कोल्ह्याला मारले. कोल्ह्याला मारले. कुठं मारले, कुडाळ या ठिकाणी. कुठं, तर कुडाळ या ठिकाणी. लक्षामध्ये सोप्या भाषेत हनुमंताने कोल्ह्याला मारले. कोणत्या ठिकाणी मारलं सर, तर कुडाळ या ठिकाणी मारलं. मग हनुमंत घाट, कोल्हा म्हणजे कोल्हापूर आणि कुडाळ म्हणजे कुडाळ. कोल्हा ते कुडाळ, कोल्हापूर ते. पसरणी घाट बघा, पसरणी, पसरणी म्हणजे सगळं प्लेन पसरलेलं. पसरणी म्हणजे काय, तर सर्व पसरलेलं. काय पसरलेलं, वाई ते महाबळेश्वर. वाई ते महाबळेश्वर. पसरणी म्हणजे सर्व पसरलेलं. आंबा घाट बघा, आंबा घाट बाळांनो,
कोल्हापूरहून रत्नागिरीला आंबे आणायचे होते आपल्याला, आंबा. बघा आंबे आणले आपण. कुठून आणले? बघा रत्नागिरीवरून कोल्हापूरला किंवा कोल्हापूरवरून रत्नागिरीला. आंबा घाट. बघा कोल्हापूरवरनं रत्नागिरीला आंबे आणलेत किंवा रत्नागिरीहून कोल्हापूरला आंबे घेऊन गेलो म्हणजे आंबा घाट. समजलं? अशा शॉर्टकट पद्धतीने लक्षात ठेवायचं. आंबोली घाट म्हणजे काय? तर बघ आंबोली घाट बेळगाव ते सावंतवाडी. इथं काय नाही, जिथं लॉजिक लागतंय तिथं जे सोपं आहे ते लक्षात ठेवू. जिथं ट्रिकची गरज पडते तर आपण ट्रिक वाईज लक्षात ठेवू. आंबोली घाट म्हणजे काय? तर बेळगाव ते सावंतवाडी. आता बघ बाळा, फोंडा घाट. आपण चाललो होतो कोल्हापूरला, कोल्हापूरवरून पणजीला चाललो होतो. बघा कोल्हापूर ते पणजीला जाताना फोंडा आले म्हणजे फोड आले असं लक्षात ठेवा. हा, फोड आले म्हणजे याला म्हणायचं फोंडा, म्हणजे आले फोड. बरोबर ना? कोल्हापूर ते पणजी जाताना काय आले? फोड आले म्हणजे फोंडा घाट. लक्षामध्ये, किंवा पाय फुटले किंवा पाय फोडले म्हणजे फोंडा घाट. लक्षात ठेवा. आपल्या पद्धतीमध्ये आपली ट्रिक बनवायची रे. त्यानंतर बघ, नाशिक ते मुंबई कसं आहे? थळ आलाय. नाशिक ते मुंबई कसं आहे? थळ आला म्हणून थळघाट. नाशिक ते मुंबई कुठे बाळा? थळ आला म्हणून त्याला म्हणलं थळघाट. म्हणून त्याला काय म्हणलं? थळघाट. आलं लक्षात? आणि नंतर आपण याच्यावरचे प्रश्न बघूया कोणकोणते परीक्षेला येऊन गेले. जसं की नाशिक मधून थळघाटामध्ये उतरल्यानंतर कोणत्या जिल्ह्यात प्रवेश केला जातो, हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर बघा इथं लगेच आपण PYQ घेऊ. नाशिक मधून किंवा कसारा घाटातून, थळघाटालाच कसारा म्हणता. हा, कसारा घाटातून खाली उतरल्यानंतर कोणत्या जिल्ह्यात प्रवेश केला जातो? कोणत्या जिल्ह्यात प्रवेश केला जातो? बघा याचं उत्तर काय बाळांनो? ठाणे. उत्तर काय? ठाणे. इथं हा प्रश्न येऊन गेलाय. मुंबई पण होतो ऑप्शनला. डायरेक्ट मुंबई जाऊ का? नाही, पहिले कुठे जाणार आपण? ठाण्याला. बरोबर, त्यानुसार लक्षात ठेवायचंय. चला पुढे बघा आता, खंबाटकी घाट. बघा खंबाटकी, पुणे ते साताऱ्याला जाताना बघा लाईटीचे खूप सारे खंबे दिसतात म्हणून त्याला म्हणायचं खंबाटकी घाट. काय म्हणलंय बघ, पुणे ते सातारा जाताना, पुणे ते सातारा जाताना बघ लाईटीचे खंबे दिसतात म्हणजे त्याला म्हणायचं खंबाटकी घाट. त्याला काय म्हणायचं बाळा? खंबाटकी घाट. लक्षामध्ये इथं सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं. सोप्या भाषेमध्ये पुणे ते सातारा जाताना लाईटीचे खंबे दिसतात म्हणून आपण त्याला म्हणलं खंबाटकी घाट. त्याला काय म्हणलं? खंबाटकी घाट. त्यानंतर बघ पुढचा कोणता आहे? दिवा घाट. पुणे ते बारामती दिवे दिसले. पुणे ते बारामती दरम्यान काय दिसले आपल्याला? दिवा दिसला म्हणून त्याला म्हणायचं दिवा घाट. सगळ्यात मोठा दिवा बघ, जगातला सर्वात मोठा दिवा दिसला आपल्याला पुणे ते बारामती दरम्यान. पुणे ते बारामती दरम्यान सर्वात मोठा दिवा दिसला म्हणून त्याला म्हणायचं दिवा घाट. म्हणून त्याला काय म्हणायचं? दिवा घाट म्हणायचं. पुणे ते बारामती दरम्यान सर्वात मोठा दिवा दिसला म्हणजे दिवा घाट. लक्षामध्ये. चला आता पुढे बघू. आता आपण बोरघाट. एकदम सोपा बोरघाट, काय टेन्शन नाही. हे बघ सोप्या भाषेमध्ये, मुंबईवरून पुण्याकडे जाताना बोर झाले म्हणून त्याला म्हणायचं बोरघाट. म्हणून त्याला काय म्हणायचं बाळा? बोरघाट. एकदम सोप्या पद्धतीमध्ये. लक्षामध्ये, मुंबईहून पुण्याला जाताना काय झालं? बोर झालं म्हणून बोरघाट. असं आपल्या स्वतःच्या ट्रिक बनवलेल्या आपण, असं काही कुठून हे नाही केलेलं. बोर झालं म्हणून बोरघाट. चला पुढे बघू. आता पुढचा कोणता आहे? बघा हा झालाय चंदनपुरी घाट. आता जे नाशिकचे त्यांनी असं लक्षात ठेवायचं, फक्त ट्रिकसाठी, बाकी आपल्याला काही नाही. शिकवण्याचं एक माध्यम आहे सोप्या भाषेत लक्षात ठेवण्यासाठी. बघा जे नाशिकचे लोक आहे त्यांनी काय लक्षात ठेवायचं? नाशिकच्या लोकांनी
नाशिकच्या लोकांनी पुण्याच्या लोकांना चंदन लावले. काय लावले? चंदन लावले. जे पुण्याचे लोक आहे त्यांनी विद्यार्थ्यांनी काय लक्ष ठेवायचं? पुण्याच्या लोकांनी नाशिकच्या लोकांना चंदन लावले. नाशिक ते पुणे चंदनपुरी घाट. सोपी ट्रिक आहे. नाशिक ते पुणे चंदनपुरी. किंवा असं लक्षात ठेवा, नाशिक ते पुणे दरम्यान चंदन मिळते म्हणून त्याला म्हणायचं चंदनपुरी घाट. म्हणून त्याला काय म्हणायचं बाळा? चंदनपुरी घाट. काय म्हणलंय? नाशिक ते पुणे दरम्यान काय भेटतं? चंदन मिळतं म्हणून त्याला म्हणायचं चंदनपुरी घाट. आलं लक्षामध्ये? चला पुढे बघा. चंदनपुरी झाला. कुंभारली घाट. एक कुंभार होता. तो काय करायचा? कराडवरून चिपळूणला जायचा. बघा, एक कुंभार होता. कुंभार काय करायचा? हा कुंभार कराडवरून चिपळूणला जायचा. का जायचा? आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. चिपळूणला जायचा. इथं लिहितो बघा. जायचा. कराड. कुंभार होता ना, तो काय करायचा? कराडवरून कुठे जायचा? चिपळूणला जायचा. कशासाठी जायचा? त्याचं कुंभाराचं सामान आणण्यासाठी. लक्षात? त्याचं कुंभाराचं सामान आणण्यासाठी. मग त्याला म्हणायचं कुंभारली घाट. कराड ते चिपळूण दरम्यान. लक्षामध्ये? कुंभारली घाट कराड ते चिपळूण दरम्यान. आंबेनळी घाट. बघा, आंब्याच्या नळ्या कुठं भेटता? महाबळेश्वर आणि पोलादपूरला. आंब्याच्या नळ्या कुठे भेटता? महाबळेश्वर आणि पोलादपूरला, म्हणजे आंबेनळी घाट. वरंधा घाट. बघा, वरंधा घाट हा घाट जो आहे ना, हा माझ्याकडे जो लागला, हा माझ्यावरनं तुम्हाला. बघा, माझं नाव काय रे बाळांनो? भोर नाव आहे माझं. समाधान नाव, आडनाव काय तर भोर. मग असं लक्षात ठेवायचं. बघा, भोर ते महाड. माझं पूर्ण नाव काय? समाधान भोर. भोर ते महाड माझ्या आडनावरनं. कोणता घाट लागला? वरंधा घाट. म्हणजे भोर सरांना भेटायला गेलो त्या दरम्यान आम्हाला एक घाट लागला, त्याचं नाव होतं वरंधा घाट. म्हणजे भोर ते महाड वरंधा घाट. एकदम सोपं. लक्षामध्ये? माझं सरनेम काय? भोर. आणि त्यांना भेटण्यासाठी, भोर सरांना भेटण्यासाठी गेलो त्या दरम्यान मला वरंधा घाट लागला, भोर ते महाड दरम्यान. असं. त्यानंतर बघ बाळा, केळघर घाट. सातारा ते महाबळेश्वर. मध्ये घाट. बघ, मध्ये घाट. रायगडला चाललो होतो, मध्येच एक घाट लागला. रायगड ते पुणे चाललो होतो, मध्येच एक घाट लागला. त्याचं नावच मध्ये नाव देऊन टाकलं. बरं ना? रायगडहून पुण्याला जाताना मध्ये लागला. बरं ना? रायगडहून पुणे जाताना मध्ये घाट लागला म्हणून मध्ये घाट. नाणे घाट. बघ बाळा, नाणे घाट. नाणे कुठं भेटतात रे? सर्वात जास्त नाणे जुन्नर ते कल्याण दरम्यान भेटतात. बघ, सर्वात जास्त नाणे जुन्नर ते कल्याण दरम्यान भेटतात. सर्वात जास्त नाणे कुठून भेटतात बाळा? जुन्नर ते कल्याण दरम्यान. मग याला म्हणायचं नाणेघाट. याला काय म्हणायचं? नाणेघाट म्हणायचं. सर्वात जास्त नाणे भेटतात हे जुन्नर ते कल्याण दरम्यान. हे लक्षामध्ये? कन्नड किंवा आउटरम घाट. छत्रपती संभाजीनगर ते धुळे. याला दोन नाव आहे. कन्नड पण एक नाव आहे, आउटरम पण नाव आहे. म्हणजे कन्नड आउटरम कुठं गेले? ते छत्रपती संभाजीनगर ते धुळे या ठिकाणी. कुसूर घाट कर्जत ते राजगुरुनगर. याचं लॉजिक नाहीये, तुम्ही लॉजिक लावू शकता तुमच्या पद्धतीने, जे वाटेल ते लावू शकता. माळशेज घाट. बघ, नगर ते कल्याण. पर माळ जे आहे ना, माळ ती कुठे भेटते? नगर ते कल्याणला भेटते. माळ कुठे भेटती? माळ नगर ते कल्याण म्हणजे माळशेज घाट. लक्षामध्ये? माळ कुठे भेटणार? नगर ते कल्याणला, म्हणजे माळशेज घाट. त्यानंतर बघ पुढं, बिजासन घाट. बिजासन म्हणजे काय? धुळे ते आग्रा. मांजरसुबा. मी बीडवरनं नगरला चाललो होतो. बघा, बीड ते नगर चाललो होतो तेव्हा मांजर दिसली. मांजर दिसली. मी बीडवरून नगरला चाललो होतो, बीड ते नगरला. त्यावेळी मला मांजर दिसली. ही मांजर कोणत्या जातीची? तर सुबा जातीची. मांजर कोणत्या जातीची? सुबा. मग त्याला नाव पडलं मांजरसुबा. त्याला काय भेटलं नाव? मांजरसुबा. म्हणजे मांजरसुबा ही जी सुबा जातीची मांजर ही कुठे भेटते आपल्याला? तर बघ बाळा, बीड ते नगर दरम्यान भेटते. कुठे भेटते? बीड ते नगर दरम्यान. म्हणजे सोपं लक्षात ठेव. लक्षामध्ये? मांजरसुबा बीड ते नगर, अशा पद्धतीने.
परशुराम बघा, परशुराम हे निघाले, परशुराम निघाले कुठं निघाले? परशुराम मुंबई ते गोवा. बघा, परशुराम निघाले, परशुराम निघाले कुठे निघाले? तर मुंबई ते गोवा दरम्यान, मुंबई ते गोवा दरम्यान निघाले. ह्या पद्धतीमध्ये हे सर्व लिहून घ्या वहीमध्ये, हा ट्रिक वाईज जेवढं सोपं वाटेल तेवढं. कशेडी घाट बघ बाळा, कशेडी घाट रायगड ते रत्नागिरी, कशेडी घाट रायगड ते रत्नागिरी. ताम्हणी घाट, ताम्हणी घाट रायगड ते पुणे. आणि रणतोंडी घाट महाड ते महाबळेश्वर, रणतोंडी घाट महाड ते, म्हणजे जेव्हा आपल्याला आहे ना महाड ते महाबळेश्वरला जायचंय तेव्हा काय आठवतं? रणतोंडी आठवतं. तेव्हा काय आठवतं? रणतोंडी. म्हणून तसं लक्षात ठेवा. आपल्या स्वतःच्या ट्रिक बनवा जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल त्याच्यामध्ये. लक्षामध्ये. आता आपल्याला बघायचे शिखर बघायचे. शिखर बघूया आता. बघा कोणकोणते शिखर आहे. शिखर पण शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवू शकतो आपण, महत्वाचे जे आहे ना ते, आणि इतर पण लक्षात ठेवू शकतो, काय हरकत नाही. आता बघा महाराष्ट्रातील शिखर बघणारे आपण, सह्याद्री पर्वतातील आहे. बघ, सह्याद्रीतील शिखरे, सह्याद्री पर्वत त्याला आपण पश्चिम घाट पण म्हणतो. हा, सह्याद्रीतील शिखरे बघा. महाराष्ट्रातील शिखर, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची ही 900 मीटर आहे. सरासरी उंची किती बाळा? 900 मीटर आहे. परंतु सह्याद्री पर्वत सलग एकसारखा उंच नाहीये. सलग आहे ना एकसारखं उंच नसून तो उत्तरेकडे सह्याद्री अधिक उंच आहे. उत्तरेकडे सह्याद्री अधिक उंच आहे, तर दक्षिणेकडे सह्याद्रीची उंची कमी होत जाते. काय म्हणले? उत्तरेकडे अधिक उंच आहे म्हणजे वाढत जाते, दक्षिणेकडे काय तर कमी होत जाते. वरती जाताना वाढत जायचंय, वरती जाताना काय बाळा वाढत जायचं आणि दक्षिणेकडे कमी होत जाते. असा हा सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर काय? कळसुबाई आहे. ते अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या, हे महत्वाचं आहे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर इगतपुरी जवळ आहे. बरोबर ना? काय म्हणले बघा, पूर्ण बघायचंय. ते ना कळसुबाई असून अहिल्यानगर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर इगतपुरी या ठिकाणी आहे. परंतु परंतु काय म्हणले, प्रशासकीय दृष्ट्या, प्रशासकीय दृष्ट्या अहिल्यानगर जिल्ह्यात असून त्याची उंची 1646 आहे. परंतु प्रशासकीय दृष्ट्या काय बाळा, ते अहिल्यानगर जिल्ह्यात असून त्याची उंची किती? तर 1646 आहे. लक्षामध्ये. अशा पद्धतीने तुला लक्षात ठेवायचं. म्हणजे कळसुबाई जर विचारलं हे कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर अहिल्यानगर सांगायचं. काय सांगायचं? अहिल्यानगर. आणि त्याची उंची 1646. त्याच्यावर आपण अधिकचे प्रश्न बघणार आहे, ते शेवटी बघू किंवा सुरुवातीला पण बघू शकतो आपण. बघ, कळसुबाई जे आहे ना, कळसुबाई बघ, महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, बरोबर. त्याची उंची जर विचारली तर सांगायची 1646. फूट मध्ये विचारलं, ठाण्याला विचारलं तर ठाणे ग्रामीणला 2023 ला आलेला प्रश्न आहे. ठाणे ग्रामीण 5400. जर जिल्हा विचारला तर सांगायचं अहिल्यानगर. तालुका जर विचारला कोणत्या तालुक्यात आहे, तर सांगायचं अकोला. त्यानंतर बघ, कोणत्या गावाच्या पायथ्याशी, कोणत्या गावाच्या पायथ्याशी, तर बोरी गावे. कोणतं गाव आहे? तर बोरी गावाच्या पायथ्याशी. लक्षामध्ये. आणि जर पर्वतरांग जर विचारली, पर्वतरांग, तर सह्याद्री. पर्वतरांग कोणती आहे? सह्याद्री. हे कळसुबाईवरचे महत्वाचे प्रश्न. सर्वोच्च शिखर, उंची 1640 फूट 5400, जिल्हा अहिल्यानगर, तालुका अकोला, कोणत्या गावाच्या पायथ्याशी तर बोरी, आणि पर्वतरांग विचारली तर सह्याद्री. लक्षामध्ये. चला आता पुढे बघ. आता आपण एक एक बघूया. बघ,
सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 अहिल्यानगर, साल्हेर 1567 नाशिक, महाबळेश्वर 1438 सातारा, हरिश्चंद्रगड 1424 नगर, सप्तशृंगी 1416 नाशिक, तोरणा 1404 पुणे. त्याचा ट्रिक काय आहे सगळ्यांना माहिती, बऱ्यापैकी महाराष्ट्र माहिती. क ता मी ह त आणि तो क सामी असतो ही त्याची ट्रिक आहे. क म्हणजे कळसुबाई 1646 अहिल्यानगर, सा म्हणजे साल्हेर 1567 नाशिक, म म्हणजे महाबळेश्वर 1438 सातारा, त्यानंतर हरिश्चंद्रगड म्हणजे 1424 नगर, सप्तशृंगी 1416 नाशिक, तोरणा 1404 पुणे. 1404 पुणे असं लक्षात ठेवायचं. कसा मी हसतो लक्षात इथं. आता काय ना, आता आपण कळसुबाई बद्दल माहिती बघितली. हा कळसुबाई बद्दल आपल्याला जे पहिले टॉपचे 3 आहे ना त्याच्याबद्दल अधिकची माहिती बघायची. काय आहे का यामध्ये, काय आहे का ते आपल्याला बघायचंय. कळसुबाई झाला, आता आपण इथं बघितलं होतं बघ याच्यामध्ये. तर आता आपल्याला पुढचं काय बघायचंय बाळा, साल्हेर बघायचंय. साल्हेर, साल्हेर, साल्हेरचं वैशिष्ट्य काय तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, उंच किल्ला साल्हेर आहे. उंच किल्ला कोणता आहे बाळांनो, साल्हेर आहे. बरोबर. साल्हेर कोणत्या जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये. बरोबर. आणि साल्हेर बद्दल अजून आपल्याला एक पॉइंट बघायचा आहे जो मी घेऊन आलोय, ते साल्हेर आणि महाबळेश्वर बद्दल ते आपल्याला बघायचे. बघ साल्हेरचा प्रकार जर विचारला तर गिरिदुर्ग हा. साल्हेरचा प्रकार कसा आहे बाळा, गिरिदुर्ग. त्यानंतर बघ साल्हेर बद्दल अजून काय आहे की नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त किल्ले हे कोणत्या, तर सटाणा तालुक्यामध्ये येतात. मग नाशिक जिल्ह्यात हा नाशिक वाल्यांसाठी जर कोणी नाशिकला फॉर्म जिल्हा विशेष आहे, बाकी नाही लिहिलं तरी चालेल, सरळ सेवा एमपीएससी लिहायचं तर लिहू शकता. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक तालुके, सर्वाधिक किल्ले हे सटाणा तालुक्यात आहे. हे सटाणा तालुक्यात आहे. आणि महाबळेश्वरचं काय नाही, महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात आहे. हे बघ हे पाहून घे एकदा. साल्हेर सर्वात उंच किल्ला, त्यानंतर साल्हेरचा प्रकार गिरिदुर्ग. नाशिकसाठी हा. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक किल्ले हे कोणत्या तालुक्यामध्ये, तर सटाणा तालुक्यामध्ये. लक्षामध्ये बाळा. चला आता पुढे बघ आता. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा. महाबळेश्वरला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. आणि बघ महाबळेश्वर बद्दल आणखीन एक माहिती आहे की समुद्र सपाटीपासून उंची किती महाबळेश्वरची. बघ महाबळेश्वरची समुद्र सपाटीपासून उंची, समुद्र सपाटीपासूनची उंची 1353 आहे. किती बाळा, 1353 आहे मीटर समुद्र सपाटीपासून. आणि जर उंची म्हणली तर बघा जी दिली ती वेगळी, समुद्र सपाटीपासूनची वेगळी. महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात, तिथं महाराष्ट्राचं नंदनवन जर विचारलं, महाराष्ट्राचं नंदनवन महाबळेश्वरहून ओळखलं जातं. त्यानंतर महाबळेश्वरची समुद्र सपाटीपासूनची उंची विचारल्यास 1353 इतकी सांगावी. लक्षामध्ये. चला आता पुढे बघू. झालं. उंची विचारली 1438 आणि समुद्र सपाटीचा शब्द जर आला तर किती म्हणलं, 1353 म्हणलंय. समजलं. चला आता पुढचे शिखर बघूया आपण कोणकोणते. बघा आता यांचा ट्रिक वाईज शिकवतो बघा तुम्हाला. तौला 1231 नाशिक, मांगी तुंगी 1331 नाशिक, तारामती 1431 नाशिक.
सिंहगड 1302, त्र्यंबकेश्वर 1304, नाशिक, मुल्लेर 1306. ट्रिक वाईज बघ आता कसं शिकवतो याचं, हा लक्षात कसे ठेवायचे याच्यामध्ये. बघ पहिले काय म्हणलंय बघ बाळा, तौला म्हणलंय की नाही, तौला मांगी तुंगी ना, फक्त मांगी नाव लक्षात ठेव. तौला मांगी. तारामतीचा आहे ना, फक्त तारा नाव लक्षात ठेव. तौला मांगी तारा, त्याला काय म्हणायचं, तौला मांगी तारा. उंची बघ बाळा 1231, 1331, 1431, 1231, 1331, 1431. आता ठिकाण बघ कसं लक्षात ठेवायचं. बघ नाशिक, नाशिक नगर म्हणजे अहिल्यानगर. नाशिक, नाशिक नगर, अहिल्यानगर. लक्षामध्ये काय म्हणलं मी, तौला मांगी तारा, तौला मांगी तारा 1231, 1331, 1431, नाशिक, नाशिक नगर. समजतंय का. अशा पद्धतीमध्ये लक्षात ठेवायचं तुला, जेणेकरून काय ना याचा फायदा झाला पाहिजे. समज सोप्या भाषेमध्ये एकदम शॉर्टकट मध्ये. अजून एक बघ, अजून एक ट्रिक. सिंहगड, सिंहगड, त्र्यंबकेश्वर, सिंहगड, त्र्यंबकेश्वर आणि मुल्लेर. सिंहगड, त्र्यंबकेश्वर, मुल्लेर लिहून घेतले. आता म्हणायचं सिंहगड, त्र्यंबक, मुल्लेर. काय म्हणायचं, सिंहगड, त्र्यंबक, मुल्लेर असं म्हणायचं. मग आता असं म्हणल्याच्या नंतर लक्षात काय ठेवायचं बघ, 1302, 1304, 1306. बघ नाशिक, सॉरी पुणे, पुणे, नाशिक, नाशिक, पुणे, नाशिक, नाशिक. सिंहगड, त्र्यंबक, मुल्लेर येत नाही, पण एखाद्या वेळेस आलं तर लक्षात ठेवा. आपण पेपरची तयारी करतो म्हणजे आपण परिपूर्ण असणं गरजेचं आहे. मग काय आलं आता इथं, सिंहगड, त्र्यंबक, मुल्लेर 1302, 1304, 1306, पुणे, नाशिक, नाशिक. आणि इथं काय आलं, तौला मांगी तारा 1231, 1331, 1431, नाशिक, नाशिक नगर. सिंहगड, त्र्यंबक, मुल्लेर 1302, 1304, 1306, पुणे, नाशिक, नाशिक. आता त्यानंतर बघ बाळा, मी शॉर्टकट सांगतो बघ तुला. आता अंजनेरी लक्षात ठेवायची. अंजनेरी, अंजनेरीला जायचं आपल्याला. अंजनेरीला तर किती खर्च येणार तुला, 1280. 1280. बघ अंजनेरीचा एक मिनिट आपण कन्फर्म करून घेऊ. हा अंजनेरी बघ 1280 नाशिक, 1280 नाशिक. रतनगड बघ, रतनगड 1297 नगर, 1297 नगर. नगर म्हणजे काय, अहिल्यानगर. नगर म्हणजे अहिल्यानगर. जर अंजनेरीला जायचं असेल तर किती पैसे पाहिजे सोबत, 1280 नाशिक. आणि रतनगडला जायचे मला, मला कुठे जायचं, रतनगडला. आता 1297 पाहिजे, बरोबर ना. इथं अंजनेरी 1280 नाशिक, रतनगड 1297 नगर. असं एकदम सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं. लक्षामध्ये बाकीचे जे इतर आहे ना, आता बघ, आता हे झालं आपलं तौला मांगी तारा झालं, सिंहगड, त्र्यंबक, मुल्लेर झाला, अंजनेरी, रतनगड झालं. धोडप बघ, धोडप 1472 नाशिक. धोडप किती बाळा, 1472 नाशिकी. त्यानंतर बघ पुढे घनचक्कर, घनचक्कर 1509 नगर, घनचक्कर 1509 नगर. गवळदेव 1522 नगर, गवळदेव 1522 नगर. आता बघ राजगड, पुरंदर असं लक्षात ठेवायचं बघ. राजगड, पुरंदर 1376, 1387 पुणे. राजगडचा पुरंदर काय म्हणायचं, राजगडचा पुरंदर 1376, 1387 पुणे. म्हणजे दोन्ही पण कव्हर होत आपले, दोन्ही पण राजगड आणि पुरंदर दोघं पण. राजगडचा पुरंदर 1376, 1387 पुणे. लक्षामध्ये. त्यानंतर बघ बाळा ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी 1295 नाशिक. ब्रह्मदेवाची गिरी, बरोबर का, ब्रह्माची गिरी 1295 नाशिक. ब्रह्मदेवाची गिरी 1295 नाशिक. जर चिखलदरा, चिखलदरा 1115 अमरावती, चिखलदरा 1115 अमरावती. बैराट 1177 अमरावती, 1115 असं नाही लक्षात ठेवायचं. चिखलदरा 1115 अमरावती, बैराट 1177 अमरावती. एक प्रश्न 10 वेळा वाचायचा मनातली मनामध्ये. असं वाचायचं बघ, चिखलदरा 1115 अमरावती, चिखलदरा 1115 अमरावती, चिखलदरा 1115 अमरावती. असं लक्षात ठेवायचं. आपल्याला रट्टेच मारावं लागणार चिकेला बऱ्यापैकी, तेव्हा तुम्ही परिपूर्ण होणार आहे. बैराट बघ 1177 अमरावती,
बैराट 1177 अमरावती, बैराट 1177 असं पाठांतर करा. ज्यांची प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर असते. कोणाला 5 याच्यात लक्षात राहील, कोणाला 10 याच्यात, कोणाला 50 वेळा, कोणाला 100 वेळा, पण लक्षात ठेवायचं हे आपलं तत्व आहे, हे आपलं टार्गेट आहे. तुम्हाला मी ह्या विचाराचा माणूस आहे. पोलीस भरती, वनरक्षक, सरळ सेवा, कोणत्याही जिल्ह्यातले राज्यातली पोस्ट असो, तुम्ही होताय की नाही होते याच्याशी मला काही घेणं देणं नाही. म्हणजे तू झाला आणि एक वेळेस नाही झाला तरी चालतंय. मी काय म्हणतोय, एक वेळेस तू नाही झाला भरती किंवा सरळ सेवेमध्ये किंवा वनरक्षक तरी चालतंय, पण आपल्या स्वतःच्या मनाला एक सॅटिस्फॅक्शन पाहिजे की मी ह्या परीक्षेला कमी नाही पडलो, मी पूर्ण माझे 100% दिले. मी काय म्हटलं, मी माझे पूर्ण 100% दिले. मला कोणत्याही प्रकारचा गिल्ट नाही की मी अजून अभ्यास केला असता तर मी पोस्ट मारली असती. हे मला ऐकायला नकोय, हे नकोय कोणाचंच. मग आपण उतरताना आपली 100% पेक्षा जास्त द्या. तुम्ही फक्त वाचन करता, वाचन नाही करायचं, मनातली मनात बोलायचं. काय अस्तंभा बघा, अस्तंभा 13-25 नंदुरबार, अस्तंभा 13-25 नंदुरबार, परत परत बोलायचं, परत परत बोलायचं. एक प्रश्न मी 10 वेळा विद्यार्थ्यांकडनं पाठ करून घेतो ऑफलाईनला. म्हणजे एक प्रश्नाची रिव्हिजन जी आहे ना ती सारखी 10 वेळा 20 वेळा 10 वेळा 20 वेळा जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत 8-8 दिवस ते चालतं, तेव्हा ते परिपूर्ण होता. तुमची अपेक्षा काय, तर मी एकदाच पाठ करेल आणि माझ्या लक्षात राहिलं पाहिजे, असं नाही चालणार बाळांनो. असं चालणार नाही, तुम्हाला जास्त रिपिटेशन करावं लागतील. बघ, आस्तंभाचं वैशिष्ट्य काय, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात सातपुडा पर्वत रांगेतील, पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर, सर्वोच्च शिखर कोणतरी बाळा, तर अस्तंभा. कोणतंही तर अस्तंभा महाराष्ट्रामध्ये. भारतातलं आणि भारतातलं धूपगड आहे, महाराष्ट्रातला अस्तंभा आहे. जी सातपुडा, जसं मगाशी बोलले ना की सह्याद्री पर्वतातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई, तसं महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतरांगातलं सर्वोच्च शिखर कोणतं तर अस्तंभा आहे. चला आणखीन काय आपण माहिती बघूया इतरची. बघा, इतर जे शिखर आहे त्यांची पण आपण ऍड करून घेतली. बघ, रायरेश्वराची उंची 1337 पुणे, सिंगी 1293 नाशिक, पाचगणी बघ, पाचगणी इथं टेबल लँडचे पठार पण म्हटलं जातं. पाचगणी 1293 सातारा, नाणेघाट 1264 अहिल्यानगर, तामणी 1226 पुणे, मकरंदगड 1236 सातारा, विशालगड 1130 कोल्हापूर. हे तुम्हाला उंची वगैरे येणार नाही असं विचार. रायरेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे, पुणे, सिंगी नाशिक, पाचगणी सातारा, नाणेघाट अहिल्यानगर, तामणी पुणे, मकरंदगड सातारा, विशालगड कोल्हापूर. विशालगड कोल्हापूर असं आपल्याला येऊ शकतं पेपरला. नाही तर उंची कोणाला विचारणार आहे, जो ज्या जिल्ह्यामधली परीक्षा असते त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना काय करतं बाळांनो, उंची वगैरे विचारू शकता. लक्षात. चला आता पुढे बघू. आणखीन हे बघ, म्हैसमाळ 1067 छत्रपती संभाजीनगर, प्रतापगड 1081 सातारा, हनुमान 1063 धुळे, प्रचितीगड 914 कोल्हापूर, माथेरान 803 रायगड, पन्हाळा 754 कोल्हापूर, आंबोली 701 सिंधुदुर्ग, कुंभार्ली 625 रत्नागिरी, लोणावळा 624 पुणे, खंडाळा 550 पुणे. आपल्याला काय विचारू शकता, म्हैसमाळ कोणत्या जिल्ह्यात हा प्रश्न येऊन गेलेला आहे. थंड हवेचं ठिकाण छत्रपती संभाजीनगर. प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे, सातारा. म्हणजे याच्यामध्ये जे जिल्ह्यात फॉर्म भरणारे तुम्हाला उंची पण करणे, तर छत्रपती संभाजीनगरला भरला तर, आणि जिल्ह्यामध्ये फॉर्म नाही भरला तर तुम्हाला ऑल ओव्हर करणे. मग पूर्ण लक्षात ठेवायचे. आणि एमपीएससी सरळ सेवेला जोडा लावायला येऊ शकतं. बघ, हनुमान कुठे बाळा, धुळे, प्रचितीगड कोल्हापूर, माथेरान रायगड, पन्हाळा कोल्हापूर, आंबोली सिंधुदुर्ग, कुंभार्ली रत्नागिरी, लोणावळा पुणे, खंडाळा पुणे. अशा पद्धतीत करायचे. समजलं बाळांनो. चला पुढे बघू आणखीन काय माहिती आहे. हा, गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर विचारल्यास बैराट सांगावे. काय म्हणलंय, गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर कोणते बाळा, बैराट. तोरणमाळ डोंगरातलं सर्वोच्च शिखर अस्तंभा. तोरणमाळ डोंगरातील सर्वोच्च शिखर कोणतं, अस्तंभा. गाळणा डोंगरातील सर्वोच्च शिखर हनुमान टेकडी. गाळणा डोंगरातील सर्वोच्च शिखर कोणते, हनुमान टेकडी. तोरणमाळ डोंगररांग ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये. बघ, तोरणमाळ डोंगररांग कुठे, तर नंदुरबार जिल्ह्यात. जिंतूर टेकड्या परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर टेकड्या कुठे बाळा, परभणी जिल्ह्यात. आणि चिरोली टेकड्या, बघ चिरोली टेकड्या, त्याच्यानंतर सुरजागड, भामरागड हे गडचिरोलीमध्ये. बघ, चिरोली टेकड्या, सूरजगड आणि भामरागड कुठे, तर गडचिरोलीला.
गाविलगड डोंगरातलं सर्वोच्च शिखर बैराट, तोरणमाळ डोंगरातलं सर्वोच्च शिखर अस्तंबा, गाळणा डोंगरातील सर्वोच्च शिखर हनुमान टेकडी, तोरणमाळ डोंगरांग नंदुरबार जिल्ह्यात आहे, जिंतूर टेकड्या परभणी जिल्ह्यात, शिरोली टेकड्या सुरजागड आणि चिरोली टेकड्या सुरजागड भामरागड गडचिरोलीमध्ये. हे 100% पेपरला येऊन गेलेले प्रश्न आहे. 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो. येणाऱ्या भरतीला आपले किंवा येणाऱ्या कुठल्याही परीक्षेला आपल्या नोट्स मधल्या आपल्या जीकेच्या ह्या जो कोर्स आहे याच्यामधले प्रश्न येणार म्हणजे येणार. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, कारण विचारलेले आपल्याला तेवढा वेळ नाही घालवायचा का हा प्रश्न इथं गेला आणि तिथं गेलेला आहे. लक्षामध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघितलं, महाराष्ट्रातले घाट सोप्या पद्धतीने कसे लक्षात ठेवायचे आणि महाराष्ट्रातील शिखर जे संपूर्ण होते. आता पुढील लेक्चर आपलं नदी प्रणालीवर असणार आहे. चलो धन्यवाद.